रागिनी, तुझं खूप खूप अभिनंदन. तू नीट 2023 मध्ये 612 मार्क मिळवलेले आहेत आणि त्यामध्ये बायोलॉजीचा तुझा स्कोर आहे 340. हे निकाल लागल्याच्या नंतर तुला काय वाटलं? तुझ्या आईवडिलांना काय वाटलं? आईवडिलांना फार चांगलं वाटलं. मला वाटलं नव्हतं एवढा चांगला रिझल्ट येईल म्हणून. चांगलं वाटलं ते. आणि तू कसा अभ्यास केली 2 वर्ष? 2 वर्ष सर्कलमध्येच होते मी ट्युशनच्या. त्याच्या बाहेरचं काहीच केलं नाही. सरच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं. आणि तुझी आई फार कॉन्टॅक्टमध्ये असायची, प्रत्येक वेळेला क्लासमध्ये येऊन भेटायची. त्याबद्दल तू आईबद्दल, वडिलाबद्दल काय सांगशील? आईवडिलांनी फार सपोर्ट केला मला. त्यांच्यामुळेच मला रिपीट करायचा चान्स भेटला आणि जे काही आहे ते आईवडील आणि सर तुमच्यामुळे. अजून मला सांग, तुला MBBS करून पुढे काय व्हावं वाटतं? मला MD करायचं. MD करायचं. छान. आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील, कारण तुझं जे वर्गामधलं बिहेवियर आहे, तुझी वे ऑफ प्लॅनिंग आहे, तुझी वे ऑफ स्टडी आहे, ती भरपूरच चांगली आहे. तर तू घरी किती तास अभ्यास करायची? जास्त होत नव्हता. ट्युशनमध्ये 6-7 तास द्यायचे म्हणून घरी माझा 4-5 तास जास्त अभ्यास व्हायचा. आणि तू जे काही मोबाईल्स आहेत त्याचा वापर कसा करत होते? मोबाईलचा वापर फक्त ट्युशनचे, क्लासचे जे काही मेसेज येत होते तेवढाच, जास्त नाही. छान. तर तू भरपूर चांगले मार्क घेतलेले आहेत. तू एकूण प्रश्न किती सोडवली होती आणि ॲक्युरसी किती होती एक्झाममध्ये तुझी? तसं तर माहिती नाही, पण प्रत्येक सब्जेक्टमधले माझे फक्त 4 नाही तर 3 क्वेश्चन चुकलेत, जास्त नाही. म्हणजे वे ऑफ ॲक्युरसी तुझी फारच छान होती. तर मुलं बऱ्याच वेळेला वे ऑफ ॲक्युरसीमध्ये कमी जास्त होतात नीटमध्ये, त्याबद्दल काय सांगशील? जे क्वेश्चन येते त्याचा आन्सर लिहायलाच पाहिजे. ज्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक आन्सर वाटत असेल इकडचं नाही तर तिकडचं, तसं त्यावेळेस मग ते क्वेश्चन सोडून द्यायलाच पाहिजे. म्हणून ॲक्युरसी जास्त महत्त्वाची आहे. ॲक्युरसी महत्त्वाची आहे. आणि ज्या वेळेला आता मुलं काय करतात बऱ्याच वेळेला की OMR शीट पहिल्यांदा प्रश्न सोडवतात, पण OMRमध्ये भरत नाहीत आणि शेवटी भरण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला काही वेळेला टाईम कमी पडतं, त्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? मी स्वतः पहिले बायोचा पेपर सोडवला, तेव्हा मी पहिले बॉटनीचा पूर्ण पेपर सोडून घेतला आणि सर्कल केला. त्याच्यानंतर जे येत नाही, ज्याच्यावर माझं पूर्ण वाटत नव्हतं की आन्सर येईल म्हणून, ते मी क्वेश्चन सोडून दिले आणि जेव्हा लास्टला टाईम भेटला तेव्हा मग मी ते सॉल्व केले. रागिनी, तुला या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. ताईला